ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नासदीय सूक्त तिसऱ्या सत्राला तिसऱ्या भागाला आपण आरंभ करतोय। नासदीय सूक्ताचं चिंतन करत असताना त्याची पूर्वपीठिका भूमिका याचा विचार आपण पहिल्या सत्रामध्ये केला आणि पहिल्या मंत्राच्या चिंतनाला आरंभ गेल्या वेळच्या सत्रामध्ये केला होता। पहिला मंत्र काय आहे तर पहिल्या मंत्रामध्ये माया शेष संदर्भ असं त्याचं वर्णन केलं। म्हणजे त्यावेळेला माया अवशिष्ट होती, त्यावेळेला म्हणजे केव्हा तर महाप्रलयाच्या वेळेला वर्णन आलं। नासदासी नो सदासी तदानीम नासीद्रजो नो व्योमा परोयत किमावरीवः कुह कस्य शर्मन् अंभ किमासीद गहनम गभीरम। त्यावेळेला तदानीम नासदासीन नो सदासीत त्यावेळेला असत नव्हतं की सत नव्हतं। म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये त्यावेळेला जे होतं ते असत नव्हतं आणि त्यावेळेला जे होतं ते सतही नव्हतं। रजहा न आसीत रज नामक म्हणजे रज या शब्दाने लक्षित रज या शब्दाचा अर्थ लोक विस्तार आपण पाहणार आहोत। रज म्हणजे त्यावेळेला लोकही नव्हते। व्योमा परोयत त्यावेळेला आकाशादी म्हणजे चतुर्दश भुवन नासीद्रजो नो व्योमा परोयत याने चतुर्दश भुवनांचा निषेध केलेला आहे। त्या महाप्रलयामध्ये चतुर्दश भुवन देखील नव्हती। किमावरी वहा मग काही आवरण करणार काहीतरी ते झाकून टाकणार की ज्याच्यामुळे कसंच काही दिसत नाही असं काही होतं का तर तेही नाही। आवरण करणारा पदार्थही नव्हता, तो कुठे असेल? त्याला स्थान तरी देणार काहीतरी पाहिजे आणि ज्याचं आवरण करावं असा पदार्थच नसेल, ज्याचं आवरण करावं असा पदार्थच नसेल तर आवरण करणारा पदार्थ तरी कुठून असायचा? उदाहरण पाहिलंय आपण वारंवार। उशीच नाही तर खोळ कशाला, हिराच नाही तर कोंदण कशाला, पैसेच नाही तर तिजोरी कशाला। तसं आहे कुह कस्य शर्मन आणि मग पुढे त्याचा वैदिक किंवा कर्माच्या दृष्टीने विचार करत असताना सांगितलं का असावं शर्मन कोणाच्या उपभोगांसाठी इत्यादी विस्तार आपण नंतर पाहणार आहोत। आणि मग त्यावेळेला मग त्या प्रलय काळाचं जळ त्या पाणी त्यावेळेला होतं का तर म्हणाले तेही नाही। किमासीत गहनम गभीरम अंभ किमासीत गहनम गभीरम अंभ हा आसीत किम तर तेही नाही। ते खोल गंभीर असं जल होतं का तर तेही नव्हतं। यातील विचार करत असताना
ना सदासी नो सदासी तदानीम या एवढ्या एका भागाचा आपण विचार केला होता. केवळ एकदा त्याची पुनरावृत्ती करू आणि पुढे चिंतनाला जाऊ. पुढे चिंतनाला पुढे लागू. कारण ज्याचं जेवढं चिंतन करावं तेवढं थोडं आहे, कारण ते मननात्मक आहे. असो. वर्णन केलं न असत आसी, त्यावेळेला असत नव्हतं. ज्याचं असत म्हणून वर्णन करता येईल तो पदार्थ नव्हता. ज्याचं असत म्हणून वर्णन करता येईल असा पदार्थ नव्हता. मग असत पदार्थाने काय लक्षित आहे? असत पदार्थाने आपल्याला काय माहिती आहे? तर वंध्यापुत्र, शशविषाण हे पदार्थ आपल्याला माहिती आहेत, की ज्यांची सत्ता कधीच नसते. आणि मग पुढे म्हणालेत, की त्यावेळेला सतही नव्हतं. असं सत म्हणून ज्याचं वर्णन करता येईल तेही नव्हतं. हे का? तर भगवद्गीतेमध्ये किंवा वेदांतामध्ये दर्शनांनी विचार करत असताना किंवा या शब्दांची व्याख्या करत असताना जो विचार मान्य केलेला आहे तो असा आहे, की नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. असत पदार्थ कधी असत नाही आणि सत पदार्थाचा कधी अभाव होत नाही. सत पदार्थ कधी नाही असं होत नाही आणि असत पदार्थ कधीही आहे असं होत नाही. मग तो असत म्हणजे काय? तर शशविषाण. सशाचं शिंग कधी असतच नाही. सशाचं शिंग, सशाला कधीच शिंग असत नाही. आणि सत जे ब्रह्म आहे ते कधी नाही असं होतच नाही. किंवा जे कधी नाही असं होत नाही तेच ब्रह्म आहे. मग हे सत आणि असताचे अर्थ माहीत असताना त्या प्रलय काळामध्ये त्या प्रलयाच्या वेळेला काय होतं हे ज्या वेळेला विचारलं गेलं, त्याचं वर्णन केलं गेलं, त्यावेळेला ते जे काही होतं तो असत पदार्थ सशाच्या शिंगासारखा, वांझेच्या पुत्रासारखा, वंध्यापुत्रासारखा किंवा आकाशपुष्पासारखा असत पदार्थ नव्हता. म्हणजे काहीतरी होतं. मग जे असत नाही ते सत आहे का? मग सत पदार्थ होता का? तर म्हणाले असत पदार्थ तर सत पदार्थही नव्हता. आता इथे मेघ आहे. ती म्हणजे माया होती हे आपण पाहिलं. पण याला अजून आपल्याला थोडं चरित चरवण म्हणा, विस्तार म्हणा, त्याचं चिंतन म्हणा, सगळं करायचंय. जे असत नाही ते सत असतं का? आणि जे सत नाही ते असत असतं का? ह्याचा विचार करा. थोडं 2 पावलं मागे जाऊन सांगतो. हे का चिंतन करायचंय? या सूक्तामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीच्या आरंभी जे काही होतं त्याचं जे वर्णन आलं ते परब्रह्माचा, त्या ब्रह्मतत्वाचा, त्या सत्याचा, परमसत्याचा परोक्षत्वाने बोध करून देणारं आहे आणि ह्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. त्यावेळेला तिथे ते ब्रह्म होतं म्हणजे ब्रह्माचं अस्तित्व सिद्ध करणार. परब्रह्माचं अस्तित्व सांगणारी जी काही वाक्य आहेत त्यांना अवांतर वाक्य म्हणतात. आणि ब्रह्म आणि जीव ह्यांच्यातील ऐक्य सांगणारी जी वाक्य आहेत त्यांना महावाक्य म्हणतात. हे सगळं अवांतर वाक्याचा विचार आहे. पण मग हा कशासाठी? प्रयोजन एकच आहे. सृष्टीला दिलेली जी सत्यता आहे, संसाराला दिलेली सत्यता आहे त्याचा निषेध करण्यासाठीच केवळ याचं प्रयोजन आहे. तो संसार कसा नाही हे सांगण्यासाठीच केवळ हे आहे, बाकी दुसरं काही नाही. लक्षात घ्या. परत येऊ आता मागे सदसताकडे. त्यावेळेला जो पदार्थ होता, त्यावेळेला जे काही होतं ते असत नव्हतं. मग सत ब्रह्म होतं का? म्हणाले नाही. सत म्हणून ज्याचं वर्णन करता येतं, केलं जातं ते ब्रह्मही त्यावेळेला नव्हतं. हे
तर म्हणाले नाही, त्याच्याहून उभय विलक्षण असणारी माया होती. ती माया कशी आहे? सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नाप्य भयात्मिकानो सांगाप्य नंगाप्य भयात्मिकानो महाद्भुता निर्वचनीय रूपा. ती माया आहे, ती अनिर्वचनीय आहे. तिचं सत म्हणून वर्णन करता येत नाही, की असत म्हणून वर्णन करता येत नाही, ती सदसत म्हणता येत नाही किंवा त्याच्याहून भिन्नही सांगता येत नाही, अशी ती अनिर्वचनीय आहे. आणि इथे ती सत म्हणून नव्हती आणि असत म्हणूनही नव्हती हे सांगून तीच ती माया सांगितली. ती माया होती, ते अज्ञान होतं. आता इथे आपल्याला त्या अज्ञानाच्या कारणत्वाचा विचार करायचा आहे. कारणत्वाचा विचार करायचा आहे. का करायचा विचार? जगाच्या प्रलय कालामध्ये म्हणजेच जगाचं ते कारण आहे आणि ती माया या जगाचं कारण आहे. कसं? माया ह्या जगाचं कारण आहे, पण कसं? म्हणाले माया म्हणजे ते अज्ञान आहे आणि ते अज्ञान प्रपंचाचं उपादान कारण आहे. फार सूक्ष्म विचार आहे. त्यामुळे आता जरा नीट लक्ष देऊ नये का? मी दृष्टांत सांगतो. रस्त्यावरून जात असताना ठीक आहे, वेगळा दृष्टांत देतो. कथारूपाने आमच्या एका गुरुजींनी सांगितला, एकांकडनं ऐकायला मिळाला. फार सुंदर त्यांनी वर्णन केलं. त्याला अनेक कंगोरे आहेत. त्या सगळ्याचा विचार करायला आपल्याला वेळ मिळेल ना, जाऊन देत. ह्याच्यात वेळ नको घालवायला. असो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नुकताच पाऊस पडून गेला होता. छान थंड वारा, सगळं वातावरण खूप छान दिसलं. तुम्ही म्हणालात, "अरे वाह! जवळ समुद्र किनारा लाभलेलाच आहे. जाऊ, समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जाऊ, थोडा संध्याकाळचा सूर्यास्त पाहू." म्हणून तुम्ही निघालात. हवेमध्ये आर्द्रता होती. वारा वाहत होता. समुद्र समुद्र किनाऱ्यावरती असल्यामुळे समुद्राच्या लाटांबरोबर येत असलेल्या त्या वाऱ्यामुळे अंग थोडंसं भिजलेलं होतं. आणि तसं असताना तुम्हाला खमंग भाजलेल्या शेंगदाण्यांचा वास आला. शेंगा भाजल्या होत्या भुईमुगाच्या. मनात विचार आला, "अरे वाह! काय योग आहे. समुद्र किनाऱ्यावरती आलोय, छान वारा वाहतोय, उत्तम वातावरण निर्मिती झालेली आहे आणि त्यातच दुग्ध शर्करा योगाने त्या शेंगा खायला मिळतायत. चला ₹10 शेंगा घेऊ, ₹20 शेंगा घेऊ." म्हणून तुम्ही त्याच्या दिशेने चालू लागलात. चालताना त्याला पैसे द्यावेत म्हणून सहज खिशाकडे हात गेला आणि लक्षात आलं, की अरे, खिशात पैसेच नाहीत. कारण नुसतं फिरायचं म्हणून घरातनं निघालेलं असल्यामुळे खिशातनं जीपे करायला मोबाईल आहे, कारण पावसात भिजला असता आणि पैसे नाहीत, कारण काही खरेदी करायचं नाही. म्हणालात, "अरे रे! काय झालं रे? एवढं छान वातावरण आहे, पण काय आमचं दैव, नशीब. समोर ते भुईमुगाच्या शेंगा ताज्या, खमंग असतानाही खायला मिळत नाहीयेत." हा विचार करत असताना तुम्हाला त्या वाळूमध्ये एक ₹10चं नाणं चमकताना दिसलं. तुम्ही म्हणालात, "याला म्हणतात नशीब. कोणतं कर्म माझं फलद्रूप झालं माहिती नाही. मला ₹10 मिळाले. ₹10च्या शेंगा घेऊ." म्हणून तुम्ही गेलात. जवळ गेल्यानंतर शहाणी माणसं वाकून पैसे उचलत नाहीत. कारण लोकांनी पाहिलं तर. पण तुम्ही जवळ गेलात. थोडं वाळूमध्ये असेच पाय वेडेवाकडे केले. हळूच पायाच्या अंगठ्याने ते ₹10 पकडले. पाय मागनं दुमडला. दुसऱ्या हाताने ते पैसे हातात घेतले. वाळूत भिजलेल्यासह ते मुठीत बंद केले. त्या शेंगदाणेवाल्याजवळ, त्या चणेवाल्याजवळ तुम्ही त्याच्याकडे गेलात.
विकणारा जो होता त्याच्या समोर पाहिल्यानंतर त्यालाही कल्पना आहे काय असणार आहे. त्याने 10 रुपयाची पुडी तुमच्या समोर दिली आणि तुम्ही त्याच्या 10 हातावरती ते 10 रुपये टिकवायचे म्हणून तुमची मूठ उघडली आणि त्यात थोडी जी काही वाळू लागली होती त्याच्याबरोबर 10 रुपयाचं नाणं नव्हे, तर चकाकणारा चांदीचा तो चांदीसारखा चकाकणारा जो शिंपला होता, ती शुक्ती होती, ती त्याच्या हातामध्ये पडली, तुमची फजिती झाली. आता हे सगळं जे काही वर्णन आलं, त्या संपूर्ण दृष्टांतामध्ये अनेक कंगोरे आहेत. यातील आपल्याला आवश्यक असणारे जे कंगोरे आहेत, त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे. तुम्ही ज्यावेळेला त्याच्या हातावरती 10 रुपये टिकवलेत, 10 रुपये ठेवलेत, त्यावेळेला तुमच्यासाठी ते 10 रुपयेच होते. पाहणाऱ्यासाठी, अनुभव करणाऱ्यासाठी ते 10 रुपयेच होते. पण वास्तविक ती शुक्ती तो शिंपला होता. वस्तुतः व्यावहारिक दृष्टीने होता तो शिंपला. व्यावहारिक कुठे? पारमार्थिक दृष्टीने तो होता शिंपला. पण त्याच्यावरती अध्यास आरोप झाला होता 10 रुपयांचा. तो आरोप होण्याचं कारण काय आहे? तर त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये जे कामादी दोष निर्माण झाले होते, नाही ते शेंगदाणे खायचे, त्यामुळे मन चित्त चंचल होतं, विवेक जागृत नव्हता आणि विवेक जागृत नव्हता, अविवेकाच्या अवस्थेमध्ये त्या अधिष्ठान रूप असलेल्या शुक्तीवरती, शिंपल्यावरती अज्ञानामुळे 10 रुपयांचा आरोप झाला. जिथे ती शुक्ती आहे, जिथे तो शिंपला आहे, त्याच ठिकाणी मला 10 रुपये दिसले, अन्य ठिकाणी दिसले नाहीत. वाळवंट भरपूर आहे. वाळवंट म्हणजे समुद्र किनाऱ्यावरची वाळू पसरलेली आहे ती भरपूर आहे. पण ज्या ठिकाणी तो शिंपला होता, त्याच ठिकाणी मला त्या 10 रुपयांचा आरोप झाला. तो आरोप होण्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे. त्या ठिकाणी मला शिंपला दिसला नाही म्हणून बस. बाकी सगळं फुल. मला शिंपला म्हणून दिसला नाही. मला त्या शिंपल्याचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाने आता थोडं अजून सूक्ष्म करून सांगतो. शिंपल्याच्या शिंपलेपणाचं, शुक्तीच्या शुक्तित्वाचं अज्ञान आहे. म्हणून त्या ठिकाणी मला 10 रुपयांचा आभास झाला. मला तिकडे 10 रुपये दिसले. त्यामुळे ते 10 रुपये हे सर्जन, ही सृष्टी, ही उत्पत्ती मानली. तर त्याचं कारण काय आहे? शिंपल्याचं अज्ञान, शिंपल्याच्या शिंपलेपणाचं अज्ञान. शिंपल्याचं अज्ञान म्हणता येत नाही. का? तो विषय स्वतंत्र. निरधिष्ठान भ्रम असत नाही. अधिष्ठानाचं अधिष्ठान आता काय? अधिष्ठानाचं ज्ञान असावं लागतं, पण ते यथार्थ असून चालत नाही. असो आपल्या पुन्हा आता मुख्य विषयाकडे येऊ, दार्ष्टांतिकाकडे येऊ. जे ब्रह्म आहे, त्या परब्रह्माचं जे अज्ञान आहे तीच ती माया आहे. परब्रह्माचं जे अज्ञान आहे तीच ती माया आहे. ते जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे सृष्टीची उत्पत्ती आहे, सर्ग आहे. आणि ते जे अज्ञान आहे, ते अज्ञान त्या सृष्टीच्या उत्पत्तीसाठी उपादान कारण ठरत असतं. आणि त्याच वेळेला त्याला अधिष्ठान रूप असणारं जे परब्रह्म आहे, ते परब्रह्म मात्र त्याचं निमित्त कारण ठरत असतं. अशा प्रकारे ती अभिन्न निमित्तोपादान कारणता सांगितली.
काल विचार करत असताना सतापासून सताची उत्पत्ती होत नाही, तर असतापासून सताची उत्पत्ती कशी होईल? हे आपण पाहिलं. ब्रह्मसूत्रामध्ये याचा विचार करत असताना म्हटलंय असं, की जे शुद्ध आत्मतत्व आहे, ते जगाचं कारण अधिष्ठान रूपाने आहे. नीट लक्षात घ्या. जे शुद्ध ब्रह्म आहे, चैतन्य आहे, ते जगाचं कारण अधिष्ठान रूपाने आहे आणि माया जी आहे, जे माया शबल आहे, ते उपादान रूपाने. भ्रमाधिष्ठानतास्माभिः प्रकृतित्वमुपेयते निर्गुणोप्यस्ति जात्यादौ सा ब्रह्म प्रकृतिस्ततः. वैयासिक न्यायमालेमध्ये आलं. म्हणालेत हे की भ्रमाधिष्ठानता अस्माभिः प्रकृतित्वम उपेयते. प्रकृतित्वाला नेणारी ते जे कारण आहे ते भ्रमाधिष्ठानता आहे. अधिष्ठान रूप असल्यामुळे ते कारण आहे. ते स्वतः त्या कार्याच्या निर्मितीत भाग घेत नाही, केवळ आधार देतं. म्हणूनच मगाशी विचार करत असताना सांगितलं, उदाहरण देताना सांगितलं, शिंपल्याचं अज्ञान नाहीये, शिंपल्याच्या शिंपलेपणाचं अज्ञान आहे. आता हे सगळं म्हणाल का, कशासाठी? काही नाही, हे चिंतन केलं तरच पुढे या सर्गाला, उत्पन्न झालेल्या सृष्टीला दिलेलं सत्यत्व कमी होतं. त्याच्या ठिकाणी असणारी आसक्ती कमी होते. ते चिंतन त्याच्यासाठी करावं लागतं. कारण काही नाही, हा संसार खोटा आहे तोंडाने म्हणणं आणि त्यामागे विचारपूर्वक आलेली दृढता असणं, तो विश्वास असणं, यामध्ये जो फरक आहे तो याचमुळे झालंय. असं की माया जी आहे, आता त्याच्यासाठी अजून एक विचार सांगावा लागेल. सत म्हणजे काय? त्याची व्याख्या करत असताना एक व्याख्या अशी केली गेली, अर्थक्रियाकारित्वम सत्यत्वम. ते सत काय आहे? जे अर्थक्रियाकारी आहे त्याला सत्य म्हणतात. जे अर्थक्रियाकारी आहे त्याला सत्य म्हणतात. म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी कार्य निर्माण करण्याची शक्ती आहे, ज्याच्या ठिकाणी कार्य निर्माण करण्याची शक्ती आहे त्याला सत म्हणा. आणि त्याद्वारे अर्थक्रियाकारी जगाचं बीज असल्याने माया सत आहे. का? कारण मायेच्या ठिकाणी जगाच्या उत्पत्तीचं सामर्थ्य आहे. म्हणून माया कार्यरूप जगाचं बीज आहे, म्हणून ती माया सत आहे. पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ती बाध्य आहे, तिचा बाध होतो, म्हणून ती असत आहे. आता हे सगळं जे आपण फिरून आलो त्याला आता एकत्र करूया. त्या तदानीम, त्यावेळेला प्रलय कालामध्ये काय होतं? असत नव्हतं. त्या प्रलय कालामध्ये सत नव्हतं. बरोबर आहे. आता या विधानाचे उपभाग करू. त्या प्रलय कालामध्ये सत नव्हतं, म्हणजे ज्याचं सत म्हणून वर्णन करता येतं तो पदार्थ नव्हता. आणि सत नव्हतं म्हणजे सताच्या व्यतिरिक्त असणारं जे असत आहे ते होतं. त्यावेळेला सत म्हणून ज्याचं वर्णन करता येईल तो पदार्थ नव्हता. त्यामुळे सताच्या भिन्न असणारं जे असत आहे ते होतं. आता एक पाऊल पुढे.
त्यावेळेला असत पदार्थ नव्हता, म्हणजेच असत म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं तो पदार्थ नव्हता, पण असताच्या भिन्न असणारं सत जे काही आहे ते होतं. म्हणजे एकाच वेळेला त्या ठिकाणी सत होतं, कारण असत नाही म्हणून सत होतं. त्याच वेळेला सत नाही म्हणून असत होतं. त्याच वेळेला जे होतं ते सतही नव्हतं, असतही नव्हतं. आणि त्याच वेळेला जे काही होतं ते सत आणि असत या दोन्हीहून भिन्न होतं. म्हणून सन्नाप्य सन्नाप्युभयात्मिकानो, जी काही माया होती ती सत नाही, ती असत नाही, ती उभय विलक्षणही नाही आणि ती उभयही नाही. आता हे सगळं कसं? म्हणून मायेकडे ही सगळी लक्षणं लागतात. मायेकडे ही सगळी लक्षणं लागतात. पण ती कोणत्या दृष्टीने सांगितलेली आहेत, हा विचार स्पष्ट पाहिजे. त्या अज्ञानापासून, कारण अज्ञान भावरूप आहे. अज्ञान भावरूप आहे. ते आहे. ते नाही असं नाही. ते आहे का त्याची त्याची जाणीव होते ना, त्याचं भान होतं. अभावरूप असेल तर त्याच्यापासून उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून वेदांतामध्ये ज्या वेळेला मायेचा विचार केला किंवा जगदुत्पत्तीचा विचार केला, त्यावेळेला जगत हे मायेचा परिणाम आहे आणि ब्रह्माचा विवर्त आहे. आपण 2-4 वेळेला ते पाहिलं. जगत हे मायेचा परिणाम आहे आणि ब्रह्माचा विवर्त आहे. परिणाम घ्या, विकार घ्या आणि विवर्त. म्हणजे कसं? तर परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय? ह्याची व्याख्या करत असताना एक कारिका आली. वेदांत सारामध्ये त्याचं वर्णन आलं. अत्वत सतत्वतोऽन्यथा प्रथा विकार इत्युदीरितः अतत्वतोऽन्यथा प्रतः विवर्त इत्युदीरितः. सतत्वतो सतत्वतः अन्यथा प्रथा. तत्वतः त्याच्यामध्ये परिणाम होऊन अन्यथा प्रथा, अन्य रूपाने उत्पन्न होणं, दिसणं, ह्याला विकार म्हणतात. खरोखरच त्याच्यामध्ये काहीतरी भेद झाला, बदल झाला आणि अतत्वतः त्याच्या तत्वात बदल न होता अन्यथा प्रथा, अन्य रूपाने दिसणं, ह्याला विवर्त म्हणतात. ह्याची दुसरी सोपी व्याख्या केली गेली, स्वस्वरूप परित्यागेन, स्वस्वरूप परित्यागेन रूपांतरापत्ती विकारः, स्वस्वरूपापरित्यागेन स्वस्वरूप अपरित्यागेन रूपांतरापत्ती विवर्तः. पुन्हा आधीच्या दृष्टांताकडे येतो. त्यावेळेला आता हे सगळं का? कारण हे आत्ता सांगितल्यावरती नंतरचं चिंतन सोपं जाणार आहे म्हणून. त्यावेळेला जे काही होतं तिच्यापासून जगाची उत्पत्ती झालीये, त्यावेळेला माया ब्रह्म संगती कशी लावायची? म्हणाले काय? तुम्ही सर्प रज्जूचा दृष्टांत माहिती आहे. आपण शुक्ती रजताचा दृष्टांत पाहिला. तो शिंपला आणि त्याच्यावरचे 10 रुपये. आता तिकडे ज्यावेळेला 10 रुपये दिसले आपल्याला, त्यावेळेला त्या शिंपल्यामध्ये काय बदल झाला? शिंपल्यात काही एक बदल झाला नाही. त्याच्यातील एक अणू देखील बदलला नाही. शिंपल्यातला एक अणू देखील बदलला नाही, पण तरी देखील त्याच्यात बदल न होता शिंपल्याचे जे काही गुणधर्म आहे ज्याच्यामुळे शिंपला शिंपला म्हणून दिसतोय, त्या एकही गुणात परिवर्तन न होता, त्याच्या स्वरूपात परिवर्तन न होता, त्या ठिकाणी ते 10 रुपये दिसणं हे विवर्त आहे. हे विवर्त आहे.
आणि त्या ठिकाणी शिंपल्याच्या शिंपलेपणाचं भान न झाल्यामुळे, त्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी अज्ञानाचं आभासामध्ये जे परिवर्तन झालं, जे 10 रुपये दिसले, तो परिणाम आहे, तो विकार आहे. त्यामुळे अज्ञान, जग हे मायेचा परिणाम सांगितला गेला आणि परब्रह्माचं विवर्त म्हटलं गेलं. आता मग एक प्रश्न येतो. आम्हाला सांगा, तुम्ही म्हणालात ती माया सतही आहे आणि असतही आहे. बरोबर आहे ना? हो. पण प्रश्न असा आहे, की सत हे असताहून विलक्षण असतं. सत हे असताहून विलक्षण असतं आणि असत हे सताहून विलक्षण असतं. मग ते दोन्ही एकाच वेळेला एकाच ठिकाणी कसं येईल? सत हे असताहून भिन्न असतं, असत हे सताहून भिन्न असतं. मग जे परस्पर विलक्षण पदार्थ आहेत, ते एकाच ठिकाणी एकाच वेळेला कसे येतील? पश्चिम दिशा आणि पूर्व दिशा एकाच वेळेला एकाच ठिकाणी कशा येतील? येऊ शकत नाहीत. एकाच वेळेला अंधारही आहे, एकाच वेळेला प्रकाशही आहे. असं कसं होऊ शकेल? होत नाही. ह्याच्यावरती म्हणाले, त्याचं सत्व, त्याचा सतपणा आणि त्याचा असतपणा हा सापेक्ष आहे म्हणून. त्या सापेक्षत्वाने त्याला सत्व आणि असत्व प्राप्त झालंय. बाकी काही नाही. अशा प्रकारे ती जी नासदासी, नोसदासीत अशी ती जी माया होती. आता मी पुढल्या मंत्रांचा संदर्भ घेऊन सांगतोय. आता आधी त्याचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून. ती माया ब्रह्माश्रित होती. त्या मायेचं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. ती माया ब्रह्माश्रित होती. त्यापासून म्हणजेच प्रलय कालामध्ये ती होती, त्यामुळे नंतर तिच्यापासूनच जगाची उत्पत्ती झाली. तो म्हणाले, अच्छा, सृष्टीदशेमध्ये जी माया आहे, ती अनिर्वाच्य आहे. तिचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. का? कारण सेयम भ्रांतिर्निरालंबा सर्वन्याय विरोधिनी सहतेन विचारम सा तमो यद्वद दिवाकरम. सुंदर कारिका आहे आपल्या सुरेश्वराचार्यांची आहे. मायेचं वर्णन करताना म्हणालेत, काय आहे, ती जी भ्रांती आहे, तिला अधिष्ठान नाही, तिला निरालंबा, तिला काही असं स्वतःचं अस्तित्व नाही. सर्व न्याय विरोधिनी, सगळ्या न्यायाला म्हणजे लॉजिक, सगळ्या तर्कांच्या ती विरुद्ध आहे. कसाही तर्क लावा, तुम्हाला दोष सापडणारच आहे. म्हणून नाहीये का नाही, अनुभवाला येते. अच्छा, मग कशी आहे ती? म्हणाले, तुम्ही विचार करा. सहतेन विचारमसा. विचार करायला गेलं तर हातात येत नाही. कसं? तमो यद्वद दिवाकरम. सूर्याला सांगितलं, अहो तिकडे अंधार आहे, तुम्ही भेटलात का त्याला? सूर्य म्हणाला, कुठे भेटू? मी अनेक दिवसांपासून, सगळेजण मला म्हणतात अंधार आहे, अंधार आहे, भेटायला जा. म्हणून त्या अंधाराला भेटायला मी जातो तर सापडतच नाही. का? कारण सूर्य आला तर अंधार राहील कसा? सूर्य आल्यावरती अंधार राहत नाही. त्याप्रमाणे ती माया तू विचार सहन करू शकत नाही. अशी ती अनर्विचनीय असणारी माया सर्गदशेमध्ये त्या प्रलयावस्थेमध्ये देखील अनिर्वाच्य राहते. मग त्यावेळेला जे अनिर्वचनीय असं जे काही होतं, ती माया होती. पण ठीक आहे, बाकी काही होतं का? माया असू देत ना. आता देखील माया आहेच ना. मग त्याबरोबर काही लोक होते का? नासीद्रजो नो व्योमपरो यत. पुढे आलं. म्हणाले त्यावेळेला रजहा न आसीत,
व्योमा परो यत रजलोकांश्युच्यन्ते. यास्काचार्यांनी म्हटलंय. निरुक्तामध्ये यास्कांनी म्हटलं रज म्हणजे काय तर लोक. रज कर्मणी भारत रजो रागात्मकम विद्धी. हे सर्व त्याचंच आहे. त्याचंच द्योतक आहे, निर्देशक आहे. तो अर्थ तिकडेच जातो. त्यावेळेला लोक नव्हते. कोणते? पृथ्वीपासून पाताळापर्यंतचे लोक नव्हते. त्यानंतर व्योम या शब्दाने भुवहा सुवहा महहा म्हणजे वरचे अंतरिक्षातील लोक आणि त्याच्याही पलीकडचं जे इतर काही आहे तेही नव्हतं. अभिप्राय हा आहे की त्यावेळेला चतुर्दश भुवन देखील नव्हती. त्यावेळेला चतुर्दश भुवन देखील नव्हती. आता इथे आपण क्षणभर विश्रांती घेणार आहोत. कशासाठी? ह्याचं मनन कसं करायचं? मनन करत असताना त्यावेळेला म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी काहीच नव्हतं. का काहीच नव्हतं? कारण त्यांना स्वतःची सत्ता नाही म्हणून. आपल्याला या सगळ्यातनं अर्थबोध काय घ्यायचा आहे? जे काही मी आता आहे म्हणून म्हणतोय ते त्यावेळेला तर नव्हतंच, पण आत्ताही नाहीये. का? ना भावो विद्यते सतः. सत्पदार्थाचा अभाव असत नाही म्हणून. सत्पदार्थाचा अभाव असत नाही म्हणून. या विचाराची पूर्णता पुढल्या मंत्रात होणारे आनिदवातम इथे ज्या वेळेला ब्रह्माचा निर्देश केला. पण आत्ता संदर्भ आहे म्हणून सांगतो. मनन करत असताना ज्याचं म्हणून आपल्याला इदम रूपाने ज्ञान होतं हे असं ज्याचं चतुर्दश भुवनांमध्ये गणन करता येतं त्या सर्वांचा निषेध करायचा. त्या सगळ्या वृत्तींचा निषेध करायचा. मननामध्ये किंवा निधिध्यासनामध्ये करायचं काय? शांत बसल्यानंतर त्या सर्व ज्या काही वृत्ती आहेत मग ती कोणतीही का असेना त्या सर्व वृत्तींचा मग जग असेल, आपलं शरीर असेल, आपलं घर असेल, काहीही असेल ते नाही. प्रत्येकाचा बाध झाल्यानंतर जे उरतं ती ज्याच्या आश्रित आहे ते ब्रह्म आहे. असा तो बादरायण संबंध आहे. अशा प्रकारे ती संगती लावायची. म्हणालेत का असं का लावायचं? म्हणाले मला सांगा किमावरी वहा कुहकस्य शर्मन. नासदीय सूक्ताने इथे जो मुद्दा मांडलाय ते म्हणाले की किम आवरी वहा त्यावेळेला काही आवृत्त करणार काही आवरण वगैरे होतं का? प्रश्न केला तुम्ही असं सगळं म्हणताय त्यावेळेला सत नव्हतं, त्यावेळेला असत नव्हतं, त्यावेळेला चतुर्दश भुवन नव्हती. मग या सगळ्याला आवृत्त करणारा काही पदार्थ होता का? झाकून टाकणारा. कसं?
काही नाही. भाजी झाकून ठेवली होती. भाजी संपली, पण झाकण तसंच राहिलं भांड्यावरती. त्या भांड्यात भाजी नाही, पण झाकण आहे म्हणजे झाकलेलं आहे. ते म्हणाले, "तसं नाही." "किमावरी वहा." म्हणाले, "कुह." कुठे होतं ते आवरण? तुम्ही म्हणताय तिकडे आवरण होतं, तुम्हाला अशी अपेक्षा आहे. तर ते आवरण असेल कुठे? कारण आवरण म्हणून ठेवायचं, झाकण म्हणून ठेवायचं तर भांडं पाहिजे, झाकणाला झाकणपणा असला पाहिजे. पण ते आवरण त्याला स्थानच नाही ना. असेल तर कुठे असेल? "किमावरी वहा." मग आवरण करणारं काही होतं का? असं विचारल्यावरती आम्ही तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. असेल ते आवरण तर कुठे असेल? कुह आवरण करण्यासारखा, आवरण करण्यायोग्य किंवा आवरण करण्यायोग्य नव्हे. आवरण करणारा पदार्थ असेल, तर तो असेल तर कुठे राहील? त्याला काहीतरी स्थान पाहिजे ना, त्याला काहीतरी जागा पाहिजे. ती जागाच नव्हती. आणि मला सांगा, ज्याचं आवरण करावं असा पदार्थच नव्हता, ज्याचं आवरण करावं असा पदार्थच नव्हता, तर आवृत्त करणारा पदार्थ ते जरी असेल का? सोनंच नाही, तर ते ठेवण्यासाठी तिजोरी कशाला असेल? सोनंच नाही, तर ते ठेवण्यासाठी तिजोरी कशाला असेल? हसत नाही. त्याचप्रमाणे म्हणजे कसं? म्हणाले, "कस्य शर्मन्." हा मुख्य विचार आहे आणि हा पुढील मंत्राच्या चिंतनाला लक्षणेने जन्म देतो. इनडायरेक्टली. कस्य शर्मन्? कोणाच्या? शर्मन म्हणजे सुख-दुःख. कसे सुख-दुःख वा हेतोः? कोणाच्या सुख-दुःखांच्या अपेक्षेने. म्हणजे काय? तर असं लक्षात घ्या. जीवांच्या सुख-दुःखानुसार जीवांच्या सुख-दुःखानुसार जगाची उत्पत्ती होते. म्हणजेच चतुर्दश भुवनांची उत्पत्ती होते. आणि ते ब्रह्मांड, ती चतुर्दश भुवन ही सप्तावरणांनी झाकली जातात. त्यामध्ये महाभूत, अहंकार, महत्तत्व आणि अज्ञान, माया किंवा प्रकृती यांचा विचार केला गेलाय. त्यांचं विस्ताराने वर्णन भागवतादिक पुराणांमध्ये आलेले आहे. ते दशम दशम 10-10च्या संख्येने कशी उत्तरोत्तर आवर्क आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता आपल्याला त्याचा विस्तार करायचा नाहीये. पण चतुर्दश भुवनांना आवृत्त करणारं ते आवरण असतं. त्या आवरणाचा विचार केला गेला. ते जे आवरण आहे, ते आवरण त्याच वेळेला असेल, ज्या वेळेला ही चतुर्दश भुवन असतील. ही चतुर्दश भुवन त्याच वेळेला असतील, ज्या वेळेला भोगता जीवाच्या भोग्यासाठी त्यांची निर्मिती झाली असेल. ते आवरक पदार्थ त्याच वेळेला असतील, ज्या वेळेला ती ते पदार्थ ज्याला आवृत्त करतात, ती चतुर्दश भुवन असतील. ती चतुर्दश भुवन त्याच वेळेला असतील, ज्या वेळेला त्यांच्या उत्पत्तीचं कारण असणारी कर्त्याची कर्मफळं असतील. कारण ते भोग्य पदार्थ आहेत. पण त्या महाप्रलयाच्या वेळेला जर भोगताच नव्हता,
त्या महाप्रलयाच्या वेळेला जर भोगताच नव्हता, तर चतुर्दश भुवन कुठून असतील? आणि जर का चतुर्दश भुवन नव्हती, तर त्यांना आवृत्त करणारे पदार्थ तरी कसे असतील? त्यांना आवृत्त करणारे पदार्थ देखील नव्हते. आता इथे एक सूक्ष्म विचार. हे सर्व त्या आवृत्त करणारा पदार्थ, आवरक, आवरण या सगळ्यांनी आपण पाहिलं. पण अजून एक छोटा विचार इथे येतो. मगाचाच दृष्टांत घेऊ. आपण त्या शेंगावाल्याच्या, शेंगदाणे विकणाऱ्याच्या, त्या शेंगा विकणाऱ्याच्या हातामध्ये ते 10 रुपये ठेवले. तो म्हणाला, "हे काय दिलत हो?" आपल्याला शिंपला दिसला. आता शिंपला दिसल्यानंतर मला सांगा 10 रुपये होते का? शिंपला दिसल्यावरती 10 रुपये होते का? नाही. काय झालं? तीच तर खरी गंमत आहे. ज्यावेळेला हे काय दिलं तो आपल्याला शिंपला दिसला, त्यावेळेला सर्ग म्हणून सर्गतुल्य असणारं जे 10 रुपये हे नामरूप होतं, ते लयाला गेलं. सर्गतुल्य असणारं 10 रुपये हे जे नामरूप आहे, ते लयाला गेलं. आणि ते 10 रुपये हे नामरूप जे आहे, तेच त्या अधिष्ठान असणाऱ्या चांदीचं, त्या शिंपल्याचं आवरण ठरलं होतं. त्या अधिष्ठानरूप असणाऱ्या त्या शिंपल्याचं आवरण ठरलं होतं. ज्यावेळेला ते नामरूप लयाला गेलं, त्यावेळेला तिकडे आवरणत्व राहिलं का? तर नाही. ज्यावेळेला सोन्याचा दागिना वितळवला गेला, त्याचं सोनं तयार झालं, त्यावेळेला आवरण राहत नाही. आवरण कसं राहील? ज्यावेळेला दागिना होता, त्यावेळेला त्याच्यातलं सोनं दिसलं नाही. ज्यावेळेला त्याला नामरूप प्राप्त झालं होतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला सोनं दिसलं नाही. पण ज्यावेळेला त्या सगळ्याचा लय झाला, ते वितळवलं गेलं, त्यावेळेला नामरूप नसल्यामुळे सोनंच दिसलं. त्यामुळे त्या प्रलय दशेमध्ये आवरण असू शकत नाही. कसं असेल? कारण ज्याच्यामुळे आवरणाला आवरणत्व प्राप्त होतं, तेच नव्हतं. अच्छा. मग एक प्रश्न आहे. काय आहे? त्यावेळेला अंभ पाणी होतं का? गंभीर गहनम गभीरम का म्हणता? आपो वा इदमग्र आसीत सलीलम. आपो वा इदमग्र सलीलम आसीत. सलीलम आसीत. सलीलम नव्हे, सलीलम लिरस्व. तैत्तिरीय संहितेतली एक श्रुती आली. त्याचा संदर्भ देत म्हणाले. ह्याचा दुसरा संदर्भ पौराणिक जो सर्गाचा विचार सांगितलाय त्याच्याशी आहे. आणि इथे भिन्न भिन्न जे प्रलय आहेत त्याचा विचार करावा लागतो. प्रलयाचे 4 प्रकार सांगितले. नैमित्तिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक. भागवतामध्ये वर्णन आलं 12व्या स्कंधामध्ये. नैमित्तिक प्राकृतिको नित्य आत्यंतिको लयः संस्थेति कविभिः प्रोक्ता चतुर्धास्य स्वभावतः. नैमित्तिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक. मग हे काय आहेत? म्हणालेत आसीदतीत कल्पांते ब्राह्मो नैमित्तिको लयः समुद्रोपप्लुतास्तत्र लोकाभूरादयो नृपाः. लोकाभूरादयो नृप कालेनागत निद्रस्य धातु शिशिरोर्बली मुखतो निसृतान वेदान हयग्रीवोन्तिके हरत. भागवतात वर्णन आलं. होतं काय? अतीत कल्पांते ब्राह्मो नैमित्तिको लयः. ते ब्रह्मदेव ज्या वेळेला झोपी जातात, त्या शयन कालामध्ये
भूहू, भुवः आणि सुवः हे जे 3 लोक आहेत ते समुद्रामध्ये मग्न होतात. त्या प्रलयार्णवामध्ये ते लीन होतात आणि त्यावेळेला हयग्रीव नावाचे दैत्य वेद चोरून नेतात. मग शफरी होऊन दधार शफरी रूपम भगवान हरिरीश्वरः, भगवंत त्या मत्स्याचं रूप धारण करतात, त्या दैत्यांचा वध करतात आणि पुन्हा ते वेद त्या ब्रह्मदेवांना आणून देतात आणि धाता यथापूर्वम अकल्पयत, पूर्वीप्रमाणे पुन्हा ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात. असं हे अवांतर प्रलयातलं जे काही जल आहे ते जल होतं असं तुम्हाला म्हणायचंय का? तर म्हणाले नाही. त्यावेळेला असं जे अवांतर प्रलयातलं जे जल आहे ते देखील त्यावेळेला नव्हतं. म्हणजे काय? आत्यंतिक प्रलय नाही, हा प्राकृतिक प्रलय सांगितला. महाप्रलय सांगितला. त्यावेळेला ज्या वेळेला काहीही निर्माण झालेलं नव्हतं. काहीच निर्माण झालेलं नव्हतं. असं ते जे प्रकृतीचं मायेचं अवस्थान होतं. त्यावेळेलाच त्या प्रलयामध्ये ती मायाच अस्तित्वात होती, जी पुढील मंत्रामध्ये येणारे ब्रह्माश्रित होती. मग पुढील मंत्राशी या आत्ताचा जो मंत्र आहे त्याचा संबंध काय येतो? तर म्हणालेत की ह्या महाप्रलयामध्ये भूत भौतिक जो प्रपंच आहे तो नव्हता. जो काही भूत भौतिक प्रपंच आहे तो नव्हता. मग शून्य होतं का? काहीच नव्हतं का? फक्त जड होतं का? तर म्हणाले नाही. केवळ माया नव्हती. ती जी माया होती ती ब्रह्माला अधिष्ठित होती. ब्रह्माच्या आश्रयाने होती. माया होती, पण ती स्वतंत्र नव्हती. ती ब्रह्माच्या आश्रयाने होती. आणि ती त्या परब्रह्मापासून अभिन्न होती. आता हे का सांगावं लागलं? याचं कारण एकच आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही स्वतंत्र असू शकत नाहीत. कारण त्यामध्ये व्याघात आहे. व्याघात आहे म्हणजे तोंड घशी पडणे थोडक्यात. ते स्पष्ट करण्यासाठी पुढचा मंत्र सांगतो. नुसताच अर्थ पाहू. त्या मंत्राचे शब्द आणि त्याचा विस्तार उद्याला पाहणार आहोत. त्यावेळेला मृत्यू नव्हता. मृत्यू नाही तर मग अमृत असं काही होतं का? तर ते अमृत असं काही नव्हतं. त्यावेळेला काळाचं ज्ञान नव्हतं. का? कारण भगवंतांचीच एक काल म्हणून संज्ञा आहे. भगवंतच कालरूपाने अवताराला येतात. तो काळही नव्हता. का नव्हता? कारण काळाचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं ते दिवस, रात्र, सूर्य-चंद्र नव्हते. एवढंच नव्हे, त्यावेळेला काहीच नव्हतं असं नव्हे, फक्त माया होती असं नव्हे. त्यावेळेला ब्रह्म होतं. पण ते कसं होतं? आनीदवातम. श्वासोच्छवास न करता प्राणन करत होतं आणि श्वासोच्छवास न करता प्राणन करणारं ब्रह्म स्वधया आपल्या स्वधेने, आपल्या मायेने तदेकम अभिन्न रूपाने होतं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही एक नव्हतं. असं ते जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण होतं. ते काय आहे? पाहायचंय उद्याला पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम